जिल्हा प्रशासन एकीकडे म्हणतंय की गॅसची कुठेही टंचाई नाही आहे, पण एलपीजी गॅस वरची ही सगळी ऑटो आहेत याच्यामध्ये एलपीजी गॅस भरला जातो आणि या ऑटोमध्ये साधारणतः चांगला ॲव्हरेज मिळतो आणि चांगले पैसे मिळतील, स्वस्तामध्ये एलपीजी मिळतो, म्हणून या सगळ्यांनी जुने ऑटो विकून हे सगळे एलपीजी वरचे गॅस घेतले, ज्यासाठी त्यांनी लाखो रुपये खर्च केला. पण अखेर राष्ट्रात युद्ध लागलं आणि त्या युद्धानंतर परभणीमध्ये मात्र ऑटो चालकांची लूट होताना पाहायला मिळते. मी आता गिरीश गो गॅस पंपाकडे गेलो होतो, तिकडे 85 रुपये प्रति लिटर प्रमाणे गॅस विकला जातोय, पण खरी परिस्थिती आहे ते 10 रुपये प्रति किलो रातोरात त्यांनी वाढवले आणि वाहनधारकांची लूट होती. जर बघितलं गेलं तर मी आता दुसऱ्या गंगाखेड रोडच्याच रुची या गो गॅस पंपावर आहे, ज्याचा खरा दर आहे 74 रुपये 97 पैसे प्रति लिटर प्रमाणे. गिरीश गॅस पंपवाला चालक जो आहे तिथला मुलगा, तो सांगतोय की आमच्याकडे नवीन गॅस आला आणि दर वाढले आणि त्यामुळे 10 रुपये किलो आम्ही 10 रुपये प्रति लिटर वाढवतोय. इकडे नवीन टँक आली आहे आणि आता नेमका सगळा गॅस जो आहे तो इथं उतरवला जातोय, पण त्यांचे दर वाढणार नाहीत अशा पद्धतीने सांगितलं जातं. आपल्यासोबत हा सगळा पंप चालवणारा विद्यार्थी आहे, मुलगा आहे. आता काय सांगशील, किती रुपये कशा पद्धतीचा दर आहे सध्या तरी? आता सध्या तरी म्हणजे 74.97 पैसे हा दर चालू आहे आणि पहिला दर होता 58 रुपये. किती दिवसापूर्वी? 6 दिवसापूर्वी. हळूहळू हा सगळा वाढत आहे. हळूहळू पहिलं 65 झाला आणि नंतर 70 झाला ना आता 74.97 पैसे झाला आहे. आता काही वाढ होणार आहे का? आता सध्या तरी वाढ नाही होणार आणि युद्ध जसं निस्तारेल ते बाहेरचं, जसा गॅस इम्पोर्ट व्हायला लागेल आपल्या भारत देशामध्ये, तसं रेट परत आपल्या नॉर्मल स्थितीला येणार. युद्धामुळं हा सगळा दर वाढल्याचं बोललं जात आहे. तुम्ही तिकडून आलात त्या पंपावरून असं समजले, काय सांगताल, कशा पद्धतीची सगळी तुमची लूट सुरू आहे? परभणीमध्ये वसमतला 45 रुपये पहिले भाव होता, तर परभणीमध्ये सगळे पंपवाले संगनमत करून ऑटोवाल्याला लुटायलेत. कोणी 75 घ्यायले, कोणी 80 घ्यायले. खरा यायचा सरकारनं भाव ठरवा, कारण की आम्हाला 150 रुपयाचं 2 लिटर टाकून आम्हाला 150 रुपयेच रेट वालाय. आम्हाला याच्यावर काही उरण झाले. सरकारनं याच्यावर ठोस बंदोबस्त करून याचा भाव फिक्स करावा, जेणेकरून आम्हाला जे 150 रुपयाचा आम्ही 2 लिटर टाकून उदरनिर्वाह करायलो, त्याच्यावर आम्हाला 20-25 रुपयेच पडायलेत. आम्हाला सगळी यायची भरती करायला लागायची. फरक आहे का एलपीजी मध्ये? सगळ्या पंप चालकांनी लूट चालू केलेली आहे, कारण की याचा जे भाव आहे वसमतला 45 रुपये, तर परभणीला इथं येणं 80 रुपये 8 दिवसाखाली कसं काय ठेवला? कारण की अगोदर सबसिडीच्या नावाखाली बी द्यायलेत आणि पुन्हा लोकांची लूट करायलेत. सबसिडीच्या नावाखाली म्हणजे काय? सबसिडी 5 रुपये 100ला कमी करू लागले. आता येणं सगळं बंद केलं आणि आता येणं डायरेक्टच 75 रुपये भाव करून टाकला लिटरला. बाकी ठिकाणी तर आता 85 वगैरे चाललंय. कुठं 85 चाललाय, कुठं 75 चाललाय. सरकारनं कलेक्टर साहेबांना यायला भाव एकच ठरवून द्यावा, की जण करून या गोरगरिबाची ऑटोवाल्याची आमच्यासारख्याची लूट करू नये. येणं हे संगनमत करून एका ठिकाणी मीटिंग करून हे भाव करून ते मनमानी लुटायले ते. कारण की आम्हाला एकीकडे जर बघितलं गेलं तर कुठं 85चा दर आहे तर कुठं 75चा आहे. ज्या ठिकाणी आपण आलो तिथं सर्वात कमी दर आपल्याला आढळलाय. इतर ठिकाणी मात्र ऑटो चालकांची लूट होताना पाहायला मिळतं. जिल्हा प्रशासनानं या घटनेचा तात्काळ बंदोबस्त करणं, यावर उपाययोजना करणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.